10 पेज नंबर 4. फिगर ड्रॉ करतो, मग जरा प्रॉब्लेम वाचतो. प्रॉब्लेम एकदम सोपा आहे, पण फक्त आपल्याला सोडवता यायला पाहिजे. वेल्डेड जॉईंटचा हे लास्टचा प्रॉब्लेम आहे आज. ओके. याच्यानंतर एक होईल अजून, हे 2. आज 2 घेणार आहे काय? होय, उद्यापासून शाफ्ट डिझाईन चालू करणार. शाफ्ट चला, मी फिगर ड्रॉ केले. प्रॉब्लेम बघा. रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बघा, इकडून बघितलं, इकडून जे एक प्लेट आहे आणि या वॉलला इथं वेल्ड केले बघा. तर इकडून बघितलं तर तुम्हाला वेल्ड असं स्क्वेअर दिसतोय, बरोबर. सॉरी, रेक्टँग्युलर दिसतोय, हॉलो रेक्टँग्युलर, आणि ही मध्ये प्लेट आहे. बघा काय म्हणले, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बार इज वेल्डेड टू पिलर. या पिलरला हा बार काय केला, असा वेल्ड केला पाहिजे. शोन इन फिगर अँड कॅरीज अ ट्विस्टिंग मोमेंट. आणि त्याच्यावरती ट्विस्टिंग मोमेंट म्हणजे काय झालाय, टॉर्क ऍक्ट झालाय. त्या टॉर्कची किंमत दिली तुम्हाला 24 किलो न्यूटन मीटर. एवढा टॉर्क ऍक्ट झालाय. परमिसिबल शिअर स्ट्रेस, टाऊ परमिसिबलची किंमत दिली 60 न्यूटन पर mm². डिटरमाइन द फिलेट साईज. तर या वेल्डची साईज किती आहे ते विचारले तुम्हाला. या वेल्डची साईज विचार करून सांगायचं. याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी कुठले कुठले स्ट्रेसेस असणार. ज्याला समजलं प्रायमरी सेकंडरी कुठले आहेत, त्याचा प्रॉब्लेम 2 मिनिटात संपतो. प्रायमरी आणि सेकंडरी कुठले कुठले असणार सांगायचं. विचार करून सांगा, उगाच अंदाजपंची गोळी नको. सर प्रायमरी ट्विस्टिंग असणार. प्रायमरी शिअर आहे. प्रायमरी बर, आणि सेकंडरी. हॅलो सर. हॅलो. शिअर येणार सर, दोन्ही पण शिअर येणार. दोन्ही पण शिअर येणार. हॅलो सर. हॅलो. प्रायमरी शिअर येणार सर. प्रायमरी शिअर. प्रायमरी शिअर, ठीक आहे. सेकंडरी शेअर येणार दोन्ही पण. पहिला ट्विस्टिंग शिअर आणि दुसरा दोन्ही पण शिअर येतात सर. बरं ठीक आहे. आता ओंकार तुझं कळलं मला. हा, तू शांत बस आता. हा, आता सूरज तू सांग. प्रायमरी ट्विस्टिंग शिअर आणि दुसरा बेंडिंग. बर, ओके. दुसरा बेंडिंग. ओके, द गुड. तू पण आता तुझं कळलं. हॅलो. हॅलो सर. हॅलो सर. हा, तो तू सांग. प्रथमेश सांग. प्रथमेश सर, फोर्स दिला का नाही नेमका? तेच मला कळणार. मला ते कळणं म्हणून तुम्हाला विचारले मी. फोर्स नाही तर मग प्रायमरीचा येणार नाही सर. प्रायमरी येणार नाही. बरं, तुझं काय म्हणणं आहे, प्रायमरी येणार नाही. सेकंडरी. सेकंडरी काय येणार सांग. सेकंडरी कसं काय प्रायमरी म्हणा. बरं ठीक आहे. आता तुझं कळलं. प्रायमरी येणार नाही, सेकंडरी माहित नाही. ओके, आता मला आद्या सांगते. आद्या गेमिंग. मी काय म्हणलं, हे इथंच आहे. 2 मिनिटं. ज्यानं प्रायमरी सेकंडरीचं उत्तर बरोबर सांगितलं त्यानं पुढे प्रॉब्लेम सोडवायची बी गरज नाही. हॅलो. हा, बोल. ट्विस्टिंग होणार प्रायमरी आणि बेंडिंग हे सेकंडरी फोर्स अजून दिलेला नाही, त्यामुळे काय होऊ शकत नाही. फोर्स दिला. ओके, म्हणजे तुझं म्हणणं आहे प्रायमरी ट्विस्टिंग आणि सेकंडरीची किंमत माहित नाही, बरोबर. ओके, ठीक आहे. आता जो हसला होता, आता एक नग हसलेला आता, तो पण्या नावाचा, तो सांगेल आता. प्रायमरी ट्विस्टिंग. ओके. आणि सेकंडरी बेंडिंग. वा वा, गुड. प्रायमरी ट्विस्टिंग, सेकंडरी बेंडिंग. ओके, आता लास्टचं उत्तर घेतो. लास्टचं
ठीक आहे, शुभम नार्वेकर सांगतोय. सर हे बघा काय CG ला आपण ऍक्ट केला ट्विस्टिंग फोर्स, बर. मग ट्विस्टिंग झालं इथं प्रायमरी. हम्म. मग सेकंडरी ट्विस्टिंग फोर्स आपण डिस्टन्सला ऍक्ट करू शकणार नाही कारण तो CG ला ऍक्ट केलाय पहिल्यांदाच. त्यामुळे सेकंडरीचं काय बरोबर असेल? सेकंडरीचं काहीच येणार नाही. हम्म. ओके, ठीक. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याची उत्तर द्यायची. हे विसरा. हा, प्रायमरी कुणामुळे येतो? इसेंट्रिक जेव्हा लोड फोर्स व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे येतो. इथं व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स आहे काय? नाही. नाही. प्रायमरी नाही आहे. किती सिंपल लॉजिक आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, डोकं चालवायचंच नाही आपण. आपल्याकडे दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रायमरी हा व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे येतो, सेकंडरी मोमेंटमुळे येतो. बरोबर आहे का? मला सांगायचं कुठं फक्त मला सांग. म्हणजे Secondary- मला तुम्ही सांगा, इथं व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स आहे का? नाही म्हणजे प्रायमरी नाही एवढं सगळ्यांना समजलं. नाही आहे. म्हणून मी इथं लिहितो, लक्ष द्या. ओके. प्रायमरी as there is no downward force, therefore no primary stress किंवा स्ट्रेस इज नॉट प्रेझेंट. ठीक आहे, म्हणजे प्रायमरी स्ट्रेसच नाही. ठीक आहे. आता सेकंडरी कुणामुळे येतो? मोमेंट मोमेंट म्हणजेच काय? मोमेंट म्हणजेच काय? टॉर्शनल मोमेंट का? टॉर्शन म्हणजे मोमेंट नसतो. टॉर्शनल मोमेंट टॉर्शनल मोमेंट दिलायच तिने इथं. टॉर्शनल मोमेंट म्हणजे हे ट्विस्ट करायला बघणार, असं फिरवायला बघणार. हे इकडे फिरवायला बघितलं तर इथं काय होणार? हे फिरवायला बघितलं की इकडे ट्विस्ट होणार. आणि इथं वेल्ड ट्विस्ट झालं तर वेल्ड काय होणार? ट्विस्टिंग न फिरवून. मी काय म्हटलं सगळ्यांना समजलं? इथं त्यानं ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ट्विस्टिंगचा टॉर्कच दिलाय आणि मोमेंटमुळे जो काही येतो तो म्हणजे आपला सेकंडरी असतो. मी इथं लिहितो, ऍज टॉर्क इज अप्लाइड ऑन द ऍक्सिस, therefore weld is subjected to twisting moment. म्हणजेच आता तुम्ही सांगा, इथं प्रायमरी काय आहे प्रॉब्लेम मध्ये? प्रायमरी काहीच नाही. Primary नाही. सेकंडरी शिअर ट्विस्टिंग ट्विस्टिंगचा शिअर संपलं. हे ज्याला समजलं त्याला प्रॉब्लेम संपला. परत बेसिक कडे जायचं. प्रायमरी कुणामुळे येतो? फोर्स व्हर्टिकल फोर्स व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्स. सेकंडरी कुणामुळे येतो? ते काय लक्षात आलं नाही. सेकंडरी म्हणजे मोमेंटमुळे येतो. प्रायमरी डाऊनवर्ड फोर्स नाही, ओके. प्रायमरीच नाही. सेकंडरी मोमेंटमुळे म्हणजे ट्विस्टिंग मोमेंट, त्यामुळे इथं टॉर्क जनरेट होणार. टॉर्क झालं की ट्विस्टिंग मोमेंट अप्लाय होणार. संपला. आता प्रॉब्लेम आपला संपलाय. हे ज्याला दोन गोष्टी कळल्या त्यासाठी प्रॉब्लेम संपला. ठीक आहे. सांगा, प्रॉब्लेमची पहिली स्टेप आपण काय करतो सिम्प्लिफाय करण्यासाठी? प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करण्यासाठी प्रायमरी आहे काय बघायचं. वेल्ड थिकनेस 1 mm. ठीक आहे. वेल्डची 1 थिकनेस काय करायची? 1 mm घ्यायची. प्रायमरी आहे का आता इथं? नाही. त्यामुळे प्रायमरी नाही आहे. डायरेक्ट कशाला जायचं? सेकंडरी. म्हणून इथे येतो सेकंडरी. ट्विस्टिंग शिअर स्ट्रेस. डायरेक्ट सेकंडरीलाच गेलो. ट्विस्टिंग शिअर. सांगा, ट्विस्टिंग शिअरचा फॉर्म्युला तो टॉर्शनच्या फॉर्म्युलावर आणतो पण T/J इज इक्वल टू टाऊ बाय आर. टाऊ इज इक्वल टू काय ना? T म्हणजे काय? M. T म्हणजे टॉर्कला काय म्हणते आपण? मोमेंट.
एम इंटू आर डिवाइड बाय जे, एम आर बाय जे. म्हणजे आता मला सेकंडरी शिअर पाहिजे असेल तर मोमेंट माहित असायला पाहिजे, आर माहित असायला पाहिजे आणि जे माहित असायला पाहिजे. सांगा मोमेंट किती आहे सांगा, इथं मोमेंट किती ऍक्ट व्हायला आहे, इथं मोमेंट किती ऍक्ट व्हायला आहे सांगा. 24 किलोन्यूटन. टॉर्क रे, असं काय करायलायस तू. 24 टॉर्क ऍक्टिव्ह व्हायला असं दिलाय इथं. टॉर्क म्हणजेच हा, मोमेंट आहे, 24, मगापासून 4 वेळा सांगितलं. 20 फोर्स इंटू डिस्टन्स. 24 किलोन्यूटन मीटर. into 10⁻³ सो 24 इंटू 10⁻³ न्यूटन मीटर हा मोमेंट मिळाला, म्हणजे टॉर्क मिळाला. ठीक आहे, एम झाला. आर घ्या, आर रेडियस. सांगा सेकंडरी स्ट्रेस मॅक्सिमम कुठं असतोय. आता हा समजा क्लॉकवाईज असेल तर हा वेल्ड त्याला काय करणार, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट लावणार ना. मग सेकंडरी स्ट्रेस मॅक्सिमम कुठे येणार, सीजी पासून लांब, सीजी पासून लांब. मग 1 2 3 4. आता इथं फोर्स नाहीच आहे ना, त्यामुळे कुठला पण कॉर्नर घ्या चालतोय, कुठला पण कॉर्नर घ्या, सगळे सीजी पासून इक्विडिस्टंट आहेत. त्यामुळे कुठला पण एक घ्या यातला. मी हा दाखवतो. हे म्हणजे तुमचा आर येणार. आर सांगा मग आर कसं डिटरमाइन करणार. इथं एक ट्रायंगल फॉर्म करतो, असा ट्रायंगल फॉर्म केला. हे डिस्टन्स आर आहे, आर. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स किती घेऊ सांगा. हे किती घेऊ, 90 हे किती घेऊ. 60 मग सांगा पायथागोरस थेरमने आर कसा काढणार. (90² + 60² = r². रूट घेतला इकडे, तुम्हाला आर मिळतो. पायथागोरस थेरमने डिटरमाइन केलं. (108.16) 108.16. ठीक आहे, एम मिळाला, आर मिळाला. आता जे, जे म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इथं जे पाहिजे आहे मला. सांगा जे कसा शोधणार. जे कसा शोधणार, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, जे तसा शोधतो ना आपण, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. हा एक्स एक्स ऍक्सिस, हा वाय वाय ऍक्सिस. आता इथे टू डिटरमाइन जे आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. पहिल्यांदा आय एक्स एक्स काढूया. किती वेळ आहेत बघा, इथं नंबरिंग करतो. 1 2 3 4. किती वेळ आहेत इथे, किती वेळ आहेत, 4 आहेत. त्याला म्हणतो 1 2 3 4. पहिला 1 नंबरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा. 1 नंबरचा 1/12 बीडी क्यूब. बी किती आहे बघा, बेस 1, हाईट 180 प्लस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर बघा, एरिया 180 इंटू 1 इंटू एच बघा, याचा सीजी तर सेंटर लाईन बघा, त्यातनंच एक्स एक्स ऍक्सिस पास झालाय, त्यातनंच एक्स एक्स ऍक्सिस म्हणजे 0. एच किती आला, 0. 1 नंबर आणि 3 नंबर सेम आहेत. 1 नंबर 3 नंबर झाला, याचा 2 नंबर घ्या. प्लस 1/12 बीडी क्यूब, बेस 120, डी हाईट 1 प्लस ए स्क्वेअर, एरिया 120 इंटू 1 इंटू याच्या सीजीचं एक्स एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स इथून इथपर्यंत किती आहे, 90. ए एच स्क्वेअर. असे 2 नंबर आणि 4 नंबरचा वेल्ड सेम आहे, त्यामुळे इंटू. ठीक आहे, हा
1 नंबरचा, 3 नंबरचा सेम आहे इंटू 2, हा 2 नंबरचा, 2 आणि 4 सेम आहे म्हणून इंटू 2. ह्याच्यामध्ये जर कुणाला डाऊट असेल तर विचारा. IXX जर डाऊट नसेल तर कॅल्क्युलेशन नंतर करा. मी तुम्हाला लगेच IYY डिटरमाइन करून दाखवणार आहे. महत्वाचं काय असते आपल्याला, IXX कोणीही डिटरमाइन करते, कारण सॉन्ग मध्ये वगैरे भरपूर वेळेला आपण सोडवलेलं असते. सोडवायला महत्वाचं असते तर ते म्हणजे काय, IYY. ठीक आहे, मी आता लगेच इथं IYY शोधून दाखवतो. बघा, 1 नंबरचा अगोदरचा बी म्हणजे आत्ताचा डी करायचा. रेक्टँगल आहे म्हणजे 1/12 BD क्यूब, त्यामुळे इथे मी डिवाइड/12 लिहिलंय. बी बघा, आता बी मगाचा बी म्हणजे आत्ताचा डी, आणि मगाचा डी म्हणजे आत्ताचा बी, म्हणजे इथं बी किती येणार, 180 इंटू 1 प्लस A² एरिया 180 इंटू 1 इंटू याच्या सीजीचं YY ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स, या YY ऍक्सिस पासूनचं हे डिस्टन्स किती येणार बघा, हे डिस्टन्स 60 असे किती वेळ आहेत तिथं, 1 नंबर आणि 3 नंबर सेम आहे त्यामुळे इंटू 1 नंबर 3 नंबर सेम आहे म्हणून इंटू प्लस. आता 2 नंबर साठी बघा, 1/12 BD क्यूब, बी म्हणजे हे डिस्टन्स 1 इंटू डी म्हणजे 120, मागाच्या बरोबर उलट करायचं, प्लस एरिया 1 इंटू 120 इंटू एच बघा, याच्या सीजीचं YY पासून डिस्टन्स, YY त्यातनंच पास झालाय, त्या सीजी मधनच पास झालाय त्यामुळे 0. 2 नंबर आणि 3 नंबर सेम आहे त्यामुळे इंटू. कोणाला IYY हे जे लिहिलंय ह्याच्यामध्ये जर डाऊट असेल तर विचारा. हे जे लिहिलंय याच्यामध्ये जर डाऊट असेल तर विचारा, सर नाहीतर मग कॅल्क्युलेशन. सर IY रिपीट करा जरा. मी परत सांगतो बघा, IYY मागाचा जो बी होता तो आता डी करायचा, आणि मागाचा जो डी होता तो आता बी करायचा. त्यामुळे IYY साठी बघा, हा बी असतो आणि हा डी असतो. 1 नंबर साठी बघा, बी किती आहे 180, डी आहे 1, सो 180 इंटू 1 क्यूब डिवाइड/12 BD क्यूब/12 प्लस एरिया बघा 180 इंटू 1 इंटू याच्या सीजीचं म्हणजे या वेळच्या सीजीचं YY ऍक्सिस, YY साठी घ्यायला ना, YY ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स, हा YY ऍक्सिस आहे, तर इथून ह्याचं डिस्टन्स, हे डिस्टन्स किती आहे 60, मग 60चा स्क्वेअर AH². असे 2 आहेत म्हणून त्याला इंटू 2 केले, 1 नंबर आणि 3 नंबर सेम आहे त्यामुळे इंटू 2 केले. YY आता हा दुसरा बघा 2 नंबर, याचा बी किती असणार बघा, हा 1 आणि डी किती असणार 120, तो 1 इंटू 120 क्यूब डिवाइड/12 BD क्यूब/12 प्लस एरिया बघा 1 इंटू 120. त्यानंतर याच्या सीजीचं YY ऍक्सिस पासून डिस्टन्स, YY त्यातनच गेलाय, याचा अर्थ डिस्टन्स झालं 0. 2 नंबर आणि 4 नंबर सेम आहेत त्यामुळे इंटू 2 केले. IXX IYY शोधा, मला उत्तर सांगा. फक्त शोधताना पहिली टर्म सोडवायची लिहायची, दुसरी टर्म सोडवायची लिहायची, मग ऍडिशन करायचं, चुकत नाही. नाहीतर तुम्ही आज तू तुपानी करते हे म्हणायला गेलं तर ते चुकते. सर IXX चेक करा, सांग. 2.912 इंटू 10⁶. बरोबर आहे. हा सांग किती आलं, आणि तू IYY 1.50 2.912 IXX 2.91 इंटू 10⁶. ओके. आणि आता IYY IYY 1.58 इंटू 10⁶. 58. हा बरोबर. IXX मिळाला, IYY मिळाला. आता दोघांची ऍडिशन करा. फॉर J म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू IXX प्लस IYY. ऍडिशन करून सांगा किती येते J पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. चार 4.49 इंटू 10⁶. 4.49 इंटू 10⁶. 4.49 इंटू 10⁶. mm⁴ J मिळाला.
आता लक्ष द्या, जरा मागे जातो. इथं मोमेंट मिळाला, इथं रेडियस मिळाली, इथं जे मिळाला. तो सेकंडरी शिअर स्ट्रेस इज इक्वल टू काय बघा, एम आर बाय जे. म्हणून मी इथे लिहितो सेकंडरी शिअर स्ट्रेस टाऊ इज इक्वल टू एम आर बाय जे. एम 24 into 10 raised to 3 R 108.16 divided by J 4.49 into 10 raised to 6. सॉल्व करा, सेकंडरी शिअर स्ट्रेस मिळेल. किती आलाय आपला? सेकंडरी म्हणून डबल डॅश केली वरती. 578.13. अजून एक कोणतं चेक करा. $578.13 into 10 raised to -3. हे -3 येणार नाही. थांबा सर एक सेकंड चेक कर. अहो सर पॉइंट मध्ये येते हो. होय, 0 पॉईंट येते ना 578. 0.57 येते. 0.5781. 0.5781. हं. बरोबर आहे. एक्झॅक्टली. हो. ठीक आहे, जरा एक मिनिट मी जरा बुक मधला आन्सर चेक करतो, कन्फर्म करतो मी कसं चालेल. जरा IXX आणि IYY जरा चेक करा रे. काय केले सर? IXX IYY बरोबर आहे सर. बरोबर आहे. होय. हा बरोबर आहे, तेवढंच आलंय बरोबर आहे. पुस्तकातलं उत्तर जे आहे की नाही, सेकंडरी शिअर स्ट्रेसचं उत्तर हे 5.23 आले, म्हणजे 5.78 यायला पाहिजे आपले. जरा बघा. सर पॉइंटचा फरक पडणार काय? हॅलो, हा पॉइंटचा फरक पडणार की पॉइंटचा? आपण 2 डिजिट घेतल्या दो. IXX आणि IYY की नाही पॉइंटच्या पुढे 2च घेतात, मग 4 डिजिट घ्यायला पाहिजे. काय म्हणाल तू, काय कळलं नाही मला. IXX आणि IYY की नाही आपण 2.91 घेतली, म्हणजे 2.91 च्या पुढे आणि 2 डिजिट घ्यायला पाहिजे. ठीक आहे, ते जरा इकडे तिकडे आन्सर हे होईल. काय तर कुठं तर कधी घोळ झालाय. हे थांबा लक्षात आलं माझ्या. लक्षात आलं. इकडे या, हे सांगा, हे युनिट सांगायचं काय आहे? न्यूटन हे काय? मीटर आहे. मीटर आहे. हे घ्याय चुकलं, हे न्यूटन मीटर आहे. याला पुढे लिहितो 24 into 10 raised to 3. परत मीटरचा MM करायला अनेक 10 raised to 3 येणार. मीटरचा MM व्हायला पाहिजे की, बाकी सगळे MM मध्ये घेतले. त्यामुळे 10 इथं raised to 6. 10 raised to 6 आहे. त्यामुळे हे उत्तर चुकले. तेच म्हणलं पॉइंट मध्ये कसं काय जाईल उत्तर. सॉरी बा, इथं 10 raised to 6 यायला पाहिजे, कारण हे मीटर मध्ये MM करायला पाहिजे आपल्याला. 578.13. 578.13. हा सेकंडरी शिअर स्ट्रेस आला. ओके, आता तुम्ही सांगा मला, हा सेकंडरी आहे, प्रायमरी आहे का रे इथं या प्रॉब्लेम मध्ये? नाही. मग ऍडिशन करायचा काय संबंध आहे? नाही. म्हणजे हाच तुमचा शिअर स्ट्रेस आला. हा शिअर स्ट्रेस जो आलाय त्यासाठी थिकनेस किती घेतलं? 1 घेतलेली. 1. म्हणजे हा जो स्ट्रेस आहे तो 1 mm थिकनेस आहे, म्हणून म्हणतो देअरफॉर shear stress in weld for 1 mm thickness is 578.13. ही 1 mm साठीचा स्ट्रेस आहे. मग तुम्हाला रिक्वायर्ड थिकनेस कशी काढणार?
तुमची रिक्वायर्ड थिकनेस कशी काढणार रे? 1 mm चा स्ट्रेस डिवाइड बाय काय करताय तुम्ही? परमिसिबल. डिवाइड बाय परमिसिबल. किती येते सांगा आता. नऊ पॉईंट 63. वेल्डचं हे डिस्टन्स एच थिकनेस असते टी डिवाइड बाय 0.707. याला फिलेट साईज पण म्हणतात कधी फिलेट साईज. 13.62. 13.62 mm. आणि बाळांनो इथे यो प्रॉब्लेम संपला. एकदम सोपा प्रॉब्लेम होता बघा. मी परत एकदा सांगतो, इथं फक्त मोमेंट दिल्यामुळे प्रायमरी शिअर नाही, सेकंडरी ट्विस्टिंग. सेकंडरी ट्विस्टिंगचा फॉर्म्युला MR पाहिजे. पहिल्यांदा मोमेंट काढला, मग त्याची रेडियस काढली. कुठलाही कॉर्नर घ्या, कुठलाही कॉर्नरचा सगळं सेमच येणार. आणि जे IXX प्लस IYY, IXX त्यानंतर मी त्याच्यावरून IYY काढला, दोघांचे ऍडिशन किमती पुट केल्या, सेकंडरी मिळाला. प्रायमरी नसल्यामुळे ऍडिशनचा संबंधच नाही, डायरेक्ट तोच म्हणजे तुमचा 1 mm चा स्ट्रेस. 1 mm चा एवढा आहे तर परमिसिबल किती, म्हणजे तुमची थिकनेस आली 9.63. त्यावरनं फिलेट साईज म्हणजे ही विड्थ 13.62. आणि हा प्रॉब्लेम बाळांनो इथं संपला. आता या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला डाऊट असेल तर विचारा. या प्रॉब्लेम असेल तर विचारा, नाही तर मी पटकन पुढे जातो. झालं की नेक्स्ट. झालं? झालं. लक्ष. हा प्रॉब्लेम आहे. ला. हा प्रॉब्लेम. बर. वेल्ड म्हणजे काय बघा, हे सर्क्युलर आहे. हे सर्क्युलर तुम्हाला वेल्ड सर्क्युलर दिसत आहे. सर्क्युलर. इथं हा 10 किलो न्यूटनचा फोर्स आहे. इथं प्रायमरी आणि सेकंडरी कुठले स्ट्रेसेस असणार सांगा? सर मध्ये काय Shear आणि मध्ये bending. काय 200 mm डिस्टन्स टाकता येत नाही रे, हे म्हणजे कट करून दाखवलं. हा किती पहिला शेर येणार, दुसरा दुसरा Distance बेंडिंग वर. येणार. नाही बेंडिंग का शेर येणार? बेंडिंग येणार. एकदम बरोबर. हा तुम्ही सीजीला घेतला की हे खाली निघून येईल, बरोबर आहे. वेल्ड असं खाली निघून जाईल, बरोबर. म्हणजे प्रायमरी शिअर. बरोबर. आणि सेकंडरी असं फिरणार, म्हणजे हे असं होईल. बरोबर. इथला वेल्ड मॅक्सिमम आहे, इथला कॉम्प्रेसिव्ह होणार. म्हणजे प्रायमरी शिअर, सेकंडरी बेंडिंग. बेंडिंग. बरोबर. मग आता सांगा, एक शिअर आहे, एक बेंडिंग आहे, रिझल्टंट कसा काढणार? हे करून काय ते सांगा, ऍडिशन कशी Resultant काढून. करणार? काय म्हणता? रिझॉल्व्ह करून करणार काय? नाही रिझॉल्व करता येणार नाही हो. आहे Circle आहे ना. शिअर आहे, एक बेंडिंग आहे. सर फक्त होय. IXX काढा ना यात नका. अरे मी काय विचारलोय, दोघांची ऍडिशन कशी करायची विचारलोय. तू IXX कडे कुठे चाललायस? त्याचं बहुतेक पायचं हेनं काढून करायला लागणार हो. शिअर स्ट्रेस थिअरी वापरायची, हा दोघांची ऍडिशन करायचे ना, शिअर स्ट्रेस थिअरी वापरायची. ठीक आहे. होय. बघा मी जरा असा प्रॉब्लेम सांगतो. हा प्रॉब्लेम तुम्ही घरी सॉल्व्ह करायचा आहे. लक्ष द्या, प्रॉब्लेम वाचा पहिल्यांदा. Circular bar is welded to pillar shown in figure, carries a load of 10 kilonewton. Find out the tensile and shear stress in the weld. ठीक आहे. हे काय असतं ते मला सांगतो. Assume that फिलेट साईज दिला बघा. फिलेट साईज म्हणजे समजा हा वेल्ड आहे तुमचा, तर हे डिस्टन्स दिले तुम्हाला, हे 15 mm आहे. मग थिकनेस किती असणार? थिकनेस ही आतापर्यंत आपण कसं काढत होतो? H इज इक्वल टू 0.070. ते उलट केलं. सो T इंटू 0.707 केल्यावर 3 थिकनेस मिळाली. बरोबर. थिकनेस मिळाली. थिकनेस तुम्हाला ऑलरेडी दिल्या, ह्याच्यावरून फक्त स्ट्रेसेस विचारल्यात. तुम्ही प्रायमरी काय म्हणला? शिअर. प्रायमरी शिअर कसं काढताय तुम्ही? फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स किती आहे बघा? 10. फोर्स किती आहे? 10 न्यूटन. 10 किलो न्यूटन म्हणजे 10,000 डिवाइड बाय एरिया. आता तुम्हाला ह्या वेल्डचा एरिया काढायला पाहिजे. या वेल्डचा एरिया कसा काढायचा सांगतो. सर्कम्फरन्स काढायचा. सर्कम्फरन्स
इंटू थिकनेस करायची. सर्कम्फरन्स किती येणार याचा पायडी म्हणजे पाय इंटू 50 इंटू त्याची थिकनेस. थिकनेस किती आल्या बघा वेल्डची 10.61. त्यामुळे इथं पाय डी इंटू थिकनेस इथे केले बघा पाय डी इंटू थिकनेस आहे काय. एरिया त्यांना ऑलरेडी कॅल्क्युलेट केलाय पुट केलाय म्हणजे फोर्स डिवाइड बाय एरिया. हा तुमचा काय आला प्रायमरी शिअर. आता तुम्ही सेकंडरी काय सांगितलं इथं सेकंडरी काय येणार बेंडिंग. बेंडिंगचा फॉर्म्युला काय इथं लिहितो एम बाय आय इज इक्वल टू सिग्मा बाय वाय. सो सिग्मा इज इक्वल टू काय येणार एम वाय बाय आय. बरोबर आहे काय. म्हणजे बेंडिंग स्ट्रेस शोधायचा असेल तर मोमेंट वाय आणि आय या 3 किमती लागणार. पहिल्यांदा बघा मोमेंट बघा मोमेंट बघा फोर्स इंटू हे डिस्टन्स. हे डिस्टन्स त्यानं 200 दिले. फोर्स 10 किलोमीटर 10 किलोमीटर इंटू 200 हे तुम्हाला मोमेंट मिळालं. समजलं एम मिळाला एम फोर्स इंटू डिस्टन्स. त्यानंतर वाय कसा काढणार सीजी पासून एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स. सीजी पासून एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स ठीक आहे तो म्हणजे तुमचा वाय असणार. रेडियस आणि आय बघा आय आता हे सर्कल आहे ना सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येणार π/64 कसा येणार π/64 d⁴. आता इथे 2 डायमीटर आहेत ना एक आउटर आहे एक इनर आहे. त्यानं आउटरचा थिकनेस टाकून घेतलाय बघा आतला 100 दिलाय रे. मग हे 10.61 या बाजूला 10.61 म्हणजे ते 121.22. सो π/64 d⁴ -d⁴. ठीक आहे. आता हे पुढचं जे काय आहे ते आपण करत नाही काय ए ते त्याने केले पण इथं करायची गरज नाही कारण की सीजी पासून एच काढायला गेलं तर ते 0 येते. त्यामुळे एवढंच करायचं ठीक आहे. π/64 आउटर d⁴ मायनस इनर d⁴. हा IXX मिळाला हा मोमेंट मिळाला आणि वाय सीजी पासून एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स. सगळ्या किमती पुट केल्या त्या फॉर्म्युल्यात सगळ्या किमती पुट केल्या एम वाय आणि आय तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस मिळेल. आता तो बेंडिंग स्ट्रेस झाला. आता त्याने मला काय सांगितलंय इक्विव्हॅलंट शियर स्ट्रेस आणि इक्विव्हॅलंट टेन्साईल स्ट्रेस सांग. आता ते कसं काढायचं ते फक्त सांग. त्यासाठी आपण ज्या थेरी वापरतो की नाही प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी ही थेरी वापरायची. प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी मी जर इथे लिहून देतो प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी. शियर स्ट्रेस थेरी काय बघा टाऊ इज इक्वल टू रूट सिग्मा b/2 चा स्क्वेअर प्लस टाऊ डॅश चा स्क्वेअर. बरोबर आहे. हा तुम्हाला शियर स्ट्रेस मिळाला. टेन्साईल स्ट्रेसला पण प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी वापरायची. सिग्मा b/2 प्लस रूट सिग्मा b/2 चा स्क्वेअर प्लस टाऊ. हा तुमचा सिग्मा टी चा फॉर्म्युला. हा तुम्हाला टेन्साईल स्ट्रेस देईल हा तुम्हाला शियर स्ट्रेस देईल. आतापर्यंत तुम्ही फक्त शियर स्ट्रेस थेरी वापरत होती. आता त्यानं टेन्साईल स्ट्रेसची पण किंमत विचारल्या त्यामुळे सिग्मा टी इज इक्वल टू सिग्मा b/2 प्लस रूट सिग्मा b/2 चा स्क्वेअर प्लस टाऊ. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला जो मी प्रॉब्लेम सांगितला ह्या प्रॉब्लेम मध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल आतापर्यंत जे काही प्रॉब्लेम होते आतापर्यंतचे त्याच्यामध्ये मला थिकनेस विचारलेली असायची. थिकनेस तुम्ही इथं काय केलं बरोबर तुमच्या डायरेक्शनने सोडवलं. बोल बा काय म्हणतोयस प्रथमेश. काय नाही सर. हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येईल का येणार की एवढा काय विषय नाही. ठीक आहे. मी सांगितली ती फक्त मेथड वापरा. पुस्तकातली काय आन्सर तुम्ही बघत बसायलाच पाहिजे असं नाही पण उत्तर तुमचं शेवटला तेच येणार. ठीक आहे. मी काय करतो आत्ता मागाशी जो प्रॉब्लेम सोडवला त्याचा फोटो आणि पुस्तकातला ह्या प्रॉब्लेमचा पण फोटो पाठवतो तुम्ही घरात सॉल्व्ह करा. ठीक आहे. ओके. बोल्टेड आणि वेल्डेड जॉईंट जे महत्वाचे एकदम अवघड टॉपिक होते ते संपले. ठीक आहे. उद्यापासून मी एकदम सोपा आणि ज्याला पोरांना फुल मार्क पडतात असा टॉपिक चालू करणार आहे. डिझाईन ऑफ बेल्ट. पण जे सिलेक्शन ऑफ बेल्ट म्हणतात त्याला पण ते जर समजला तर सगळ्यात सोपा. ते जर समजलं नाही तर मग ते कळतच नाही काय चाललंय. त्यामुळे उद्या एमडीला बाळानं मिस करू नका कारण की त्यात मी काही स्टेप सांगणार आहे. त्या स्टेप तुम्हाला 2 प्रॉब्लेम झाले की पाठच होत्यात.
ठीक आहे, सिलेक्शन ऑफ बेल्ट. दोन टाईप आहेत, सिलेक्शन ऑफ फ्लॅट बेल्ट आणि सिलेक्शन ऑफ व्ही बेल्ट. आता उद्या आपण ते फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्ट सिलेक्शन बघूया. त्यासाठी मी पीडीएफ पाठवतो, एक पीडीएफ